एबीपी माझा. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त नमो भक्ती ज्ञान अभियान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शुभारंभ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75व्या वाढदिवसानिमित्तानं भाजपचं आज नागपूरमध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियान. भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारींच्या नेतृत्वात परिसरातला कचरा उचलला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच अमित शहा यांच्याकडून मोदींच्या आठवणी शेअर केल्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले. दोघांमध्ये अमेरिका आणि भारत संबंधांवरही चर्चा. क्रिकेटर मोहम्मद सिराजकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माय मोदी स्टोरी नावानं मोदींसोबतच्या आठवणी शेअर केल्या. साऊथ सुपरस्टार नागार्जुननं माय मोदी स्टोरीच्या माध्यमातून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपण 2014 मध्ये मोदींना पहिल्यांदा भेटलेलो तेव्हाच्या आठवणी नागार्जुननं शेअर केल्या. मोदींच्या 75व्या वाढदिवसामुळे महाराष्ट्र जणू मोदीमय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विशेष लेख. एकनाथ शिंदेंकडून सगळ्या प्रमुख दैनिकांमध्ये फ्रंट पेज जाहिराती. भाजपकडून राज्यात विविध शहरांमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन. जगप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी वाळू कलाकृती साकारून मोदींना शुभेच्छा दिल्या. वाळू कलाकृती तयार करून पंतप्रधानांचं अनोख्या पद्धतीनं अभिनंदन केलं. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त वाराणसीतील ओंकारेश्वर महादेव मंदिरात विशेष पूजा. मंदिरात हवन करून मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन. फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ. ओबीसींवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार अशी घोषणाबाजी. आंदोलक पोलिसांच्या ताब्यात. 4 माणसं येतात आणि बदनाम करतात. हा मराठा मुक्ती संग्रामासाठी लढलेल्या सेनानींचा अपमान. मुख्यमंत्री फडणवीसांची गोंधळावर प्रतिक्रिया. शरद पवारांकडून पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली देशाची प्रगती सतत होत राहो, पवारांची पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विशेष शुभेच्छा. मोदींचा जीवन प्रवास सांगणारी जाहिरात. मात्र सामना वर्तमानपत्रात शिंदेंची ही जाहिरात वगळण्यात आली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींअंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय. त्यासाठी प्रत्येकी 1 कोटींचा निधी मंजूर. उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्यात येणार. मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिवादन. फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भाषणावेळी ओबीसी आंदोलकांचा गोंधळ.